उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. उद्यापासून तुम्ही चालू करीत असाल तर मी त्याचं उपोषण सोडतो. ओपन स्पीकर करतो, तुम्ही थोडं बोला आणि त्याचं उपोषण सोडतो मी. हा करा ओपन. आम्हाला काय बोला ओपन. हॅलो, बरं तुमचा अहवाल ते गेला का त्याच्याकडे? सकाळी जाईल ना? बर बर बर, ओके ओके, चालतंय साहेब, चालतंय, अडचण नाही काय. हा, त्यांचं काय म्हणणं नाही, चौकशी व्हावी, जे काय सत्य असेल ते सत्य, काय जे असेल ते असेल, ते आम्हाला काही म्हणजे विनाकारण त्यांच्यावर आरोप करायचा त्यांचा काही विषय नाही याचा. हो हो, ओके, चालतंय, धन्यवाद. काय बोलायचं तुम्हाला पुन्हा? बोदेगाव या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो काही भ्रष्टाचार झाला, एकाच रोडवरती 3-3 वेळेस बिल उचलले गेले वेगवेगळ्या योजनांमधून, त्या संदर्भामध्ये व विविध अजून योजनांमधून काही जे भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराची पोलखोल व्हावी व जो सामान्यांचा पैसा आहे तो सामान्यांच्या हितासाठी वापरण्यात यावा म्हणून या ठिकाणी बोदेगावचेच तरुण या ठिकाणी उपोषणाला बसले होते. आज त्यांच्या उपोषणाचा आजचा हा 3रा दिवस आहे. सीओ साहेबांचं त्यांना लेटर आलेलं आहे किंवा तुमचं उपोषण आम्हाला थोडासा वेळ द्यावा आणि सहकार्यापोटी तुमचं उपोषण स्थगित करावा असं या ठिकाणी लेटर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेश भाऊ गीते या ठिकाणी त्यांचं उपोषण सोडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण भाऊशी बोलूयात. भाऊ, आपण या ठिकाणी यांचं उपोषण सोडण्यासाठी आलात, तर सीओ साहेबांचं जे लेटर आहे या लेटरच्या माध्यमातून आपण उपोषण सोडता, याबद्दल आपण काय बोला? या बोदेगावमध्ये जे काही विकास कामात काही घोटाळा झालाय त्या घोटाळ्याची पूर्णपणे चौकशी करण्यासाठी या जिल्ह्याच्या सीओनी आदरणीय गट विकास अधिकारी यांना पत्र पाठवलंय आणि काही 2-4 दिवसामध्ये त्याची सखोल चौकशी करून जो काही कुणी काही दोषी असेल त्या दोषीवर निश्चितच ते कारवाई करतील आणि ह्या कारवाईमुळे निश्चित त्या ग्रामपंचायतचा कारभार निस्वार्थपणे चांगला होईल. आणि ह्या तरुणांना मी विनंती केली की आपण या उपोषण या निवेदनाद्वारे आपण हे उपोषण सोडावं. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बळीराम गर्दे दादा हे सर्वजण आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं असं असं उपोषण आहे. मी सांगितलं की आपली मागणी रास्त आहे आणि ती मागणी आपण पूर्ण करू आणि ॲडिशनल सीओ साहेबांनी ताबडतोब पत्राने कळवलं की आपण चौकशी करून त्याच्यात काय निष्पन्न आहे ते कळू. या ठिकाणी उपोषण सोडवलं जात आहे. भारतीय जनता पार्टीचे पळी तालुका अध्यक्ष राजेश भाऊ गीते या ठिकाणी उपोषणकर्त्यांचं उपोषण डोस देऊन सोडत आहे. उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. आपण पाहता वावर न्यूज, आपण पाहता स्वराज्य मीडिया, आपण पाहता उन्नती न्यूज नेटवर्क. धन्यवाद. जो काही निर्णय घेतलेला आहे आपण त्यांच्याशी बोलूयात. अक्षय भैया, आपण आपल्या उपोषणाचा आजचा आमरण उपोषणाचा 3रा दिवस होता. असं कुठलं आपण ठोस आश्वासन घेऊन हा निर्णय म्हणजे आपला? मी अक्षय अशोक शिंदे, राहणार बोदेगाव, तालुका परळी वैजनाथ. मला उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन व मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ साहेब यांच्या विनंतीला व रोडे साहेब व बळवंत साहेब यांच्या विनंतीला मान देऊन मी हे उपोषण स्थगित करीत आहे. दिनांक 19/8/2026 पर्यंत मला सीओ साहेबानं उपमुख्य कार्यकारी अधिकारी या काळे साहेबानं मला पत्र काढलेले की तुम्ही 19 तारखेला आमच्या सीओ साहेबाच्या दालनात या, काय जे असेल ते तुम्हाला न्याय तिथं भेटला जाईल. हे पत्र काढलेलं असताना मी त्यांच्या मान सन्मान काय जे करत असेल त्यांच्या विनंतीला मान देऊन हे उपोषण मी 19 तारखेपर्यंत स्थगित करीत आहे. मला जर काही वाटलं तर मी 20 तारखेला सीओ साहेबाच्या दालनामध्ये डबल उपोषणाला बस. या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाने उपोषण चालू होतं असं परळी तालुक्याचे सर्व परिचित असणारे लुगडी महाराज या ठिकाणी आहेत. महाराज, अक्षय भैयाचं आज उपोषण स्थगित होतं, या स्थगितीमध्ये आपणही त्यांना जूस पाजला गेला, तर असं कुठलं ठोस आपल्याला लिखित स्वरूपाचं या ठिकाणी उपोषण स्थगित करण्याचं लिखित दिलं गेलं?
मागच्या अनेक वर्षापासून बोदेगावमध्ये जे काही भ्रष्टाचार चालू आहे आणि गावाच्या विविध चुकीच्या कामाच्या विरोधामध्ये अक्षयभाई शिंदे यांनी उपोषण सुरू केलं. हे उपोषण एवढं कडक होतं की अक्षरशः आज 3रा दिवस संपत आलाय. त्यांनी पाण्याचा घोट सुद्धा त्या ठिकाणी घेतला नाही. आमचा प्रयत्न हे राहिला की बाबा चुकीच्या कामाला इथं जी काही इथली राजकीय शक्ती जी पाठबळ देत आहे त्याच्याच आशीर्वादाने हे सगळ्या काही गोष्टी चालू आहेत. आज या ठिकाणी रविवार असून सुद्धा त्या ठिकाणी शिवसाहेबांनी एक पत्र काढलं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं आजचं उपोषण स्थगित करून 19 तारखेला त्यांची सुनावणी त्यांच्या दालनामध्ये ठेवलेली आहे. परळी तालुक्यामधला जर आपण बघितलं असेल बोदेगावच नाही तर बहुतांश गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय चालू आहे आणि या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये असे 9 तरुण या ठिकाणी आपली पूर्ण ताकद आपलं जीव धोक्यात घालून सुद्धा इथं काम करत आहेत. तर अशा तरुणांना कुठंतरी आपण योग्य सल्ला किंवा उभारी किंवा ऊर्जा देण्यासाठी आपलं काहीतरी जे कर्तव्य ते पार पाडताना अक्षय शिंदेच्या पाठीमागे आम्ही सगळे सोबत आहोत. कुठल्याही लढाईसाठी आम्ही सगळे योग्य सल्ला त्यांना नक्कीच देऊ. इथं ही प्रस्थापित व्यवस्था प्रचंड माजलेली आहे आणि या माजलेल्या व्यवस्थेला सत्ता पैसा सर्व आहे यांच्याकडं आणि या व्यवस्थेला आम्हाला नक्कीच पायदळी तुडवावं लागेल. या भारत देशामध्ये आपण कोकरोच जनता पार्टीचं दीपक म्हणजे अभिजित दिपकेचं जर बघितलं असेल तर भारत देशामध्ये आता युवकांचं राज्य या ठिकाणी युवकांच्या हातात देश जात आहे असं कुठंतरी आम्हाला दिसत आहे. आणि आमच्या परळी तालुक्यातलाही हा अक्षय शिंदे युवकच आहे आणि ज्यानं गावच्या अनेक वर्षांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये कोणाचीच हिंमत नव्हती गावात भर काढायची. मागच्या 7-8 महिन्यापासून कागदपत्री सगळं पाठपुरावा करून आज या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. या उभरत्या नेतृत्वाला एक ऊर्जा देण्याच्या हेतून शुद्ध भावनेने आज आम्ही सगळे परळी तालुक्यातले त्यांच्या सोबत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून या त्यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा दिला आणि पुढेही 19 तारखेला सुनावणी आहे. त्यामध्ये आम्ही बघू काय होतंय काय नाही होत आणि तिथेही जर काही चुकीच्या गोष्टी जर झाल्या तर 20 तारखेपासून अक्षय भैया नक्की त्या अजून ताकदीनं पुढच्या उमेदीनं त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आपली लढाई लढणार आहेत आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य आमच्या सगळ्यांचं या ठिकाणी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे आम्ही सर्वजण पाठीशी राहू एवढं या ठिकाणी मी त्यांना सांगतो. आपण पाहताय उन्नती न्यूज अपडेट्स, स्वराज्य मीडिया, उभावर न्यूज. उन्नती लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण